तर पाहू शकता मित्रांनो, इथे आपला पाईप होता, हे लवण आहे आपलं. तर या लवणाजवळ म्हणजे रस्ता केलेला आहे आपण. तर इथे पूर्ण काट्या वगैरे फुरसण वगैरे येऊन अटकलं होतं. तर समोर चालून काय झालं असतं, जर का पाणी पाऊस डबल जास्त आला तर या फुरसणामुळे पाणी इथे फुटलं असतं आणि शेतामध्ये गेलं असतं. त्यामुळे मी याला पेटवून दिलं मस्तपैकी. तसेच आता आपल्या सोयाबीनला पाहू शकता तुम्ही, आपण मागच्या शुक्रवारी जी सोयाबीन पेरली होती, तर आजीला जवळपास एक हप्ता, एक दिवस म्हणजे 8 दिवस पूर्ण झालेले आहेत. हे आपण सोडून दिलं होतं, ट्रॅक्टर टाकू लागलं तर आता पूर्ण आपण सोयाबीन मस्त पाहून घेऊ. याचं काम झालेलं आहे, आता जळून जाते. पाहू शकता तुम्ही, इथे ट्रॅक्टर फसत होतं म्हणून आपण सोडून दिलं होतं. तर याच्यामध्ये आता मी टोकन यंत्राने सोयाबीन टाकलेली आहे, ती सुद्धा निघत आहे. टोकन यंत्राने टाकलेली सोयाबीन सुद्धा निघू राहिली. तर ही आपली KDM सोयाबीन आहे, मस्त निघलेली आहे, ताशी लागलेली आहे. थोडंसं झूम करतो मी, म्हणजे पलीकडच्या शेतामधलं सुद्धा तुम्हाला दिसून जाईल. तर या शेतामध्ये आपण तूर पेरलेली आहे सोयाबीन सोबत. तर ही चारू तूर आहे. आपण दरवर्षी या शेतामध्ये हरभरं पेरतो, पण हरभरं बुरशी लागण्या कारणाने जळत होतं, कारण खूप वर्ष झाले हरभरच होतं. त्यामुळे यंदा बदल केला आणि तूर पेरलेली आहे. तर तुम्हाला 2000 सोयाबीनची KDM म्हणजे 2024ची सोयाबीन जी की KDM आहे, ती आपली कशी काय वाटली नक्की कमेंट करा. आता लवकरच एखादा पाणी झाला, तसं तर सोयाबीन पेरल्यापासून आपल्या गावाकडे इकडे पाणी नाहीच आहे. पण आता पाऊस पडला की आपण तणनाशकची फवारणीसुद्धा करणार आहे. तसं तणकट नाही आपल्या वावरात काहीच, तुम्हाला दिसू शकते मस्त सोयाबीन आहे आणि तूर आहे, तणकट कुठे दिसणार नाही. तर तिकडे आपली विहीर आहे, तर आता विहीर इकडे जाऊ आपण. तोपर्यंत व्हिडिओ मी पॉज करतो. हे आमचे शेजारी आहेत, जे की ड्रीप घेऊन चालले हळदीला टाकण्यासाठी. ती आपली विहीर.